हॅलो प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय काय झालं आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे. तर इकडे रविराजला सायली म्हणत असते, रविराज काका मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे. रविराज म्हणतात, अगं माग ना मग, तेव्हा मी आतापर्यंत तुला कधी कशासाठी नाही म्हटले आहे का? तू फक्त माग, म्हणजे तुला मिळाले असं समज. सायली म्हणते, रविराज काका मला ना आज एक ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाताना तुम्ही दोघे मला माझ्या बरोबर हवे आहात, याल ना? असं सायली म्हणते. हवं तर मला गेल्यावर तिथं बरं वाटेल असं समजा, फक्त कुठे जायचं आहे तेवढं विचारू नका, याल ना? प्रतिमात्या म्हणतात, पण कुठे जायचं आहे सांग की. सायली म्हणते, मी आता नाही सांगू शकत. प्रतिमात्या, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? रविराज म्हणतात, डोळे झाकून विश्वास आहे. मग सायली म्हणते, झालं तर मग कुठलाही प्रश्न न विचारता याल ना माझ्याबरोबर? रविराज म्हणतात, ठीक आहे, मग कसं आणि कधी जायचं तेवढं सांग. सायली म्हणते, आपण तुमच्याच गाडीने जाणार आहोत आणि रस्ता मी सांगेन तुम्हाला, आणि हो आपल्याला आता थोड्या वेळातच निघायचं आहे. प्रतिमात्या म्हणतात, चालेल. अर्जुन म्हणतो, सिनियर आणि प्रतिमात्या सायलीला खूप प्रश्न विचारतील असं वाटत होतं, आणि सायलीला जर त्याच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर ते तयार झाले असं आश्चर्यचकित होतो. आणि तेवढ्यात अर्जुनला फोन येतो, तो चैतन्याचा, आणि म्हणतो सॉरी आणि चैतन्य बोल असं म्हणतो, आत्ताच्या आत्ता घरी जातो आणि जाऊन मीटिंग अटेंड करतो आणि मला जावं लागेल असं अर्जुन सांगतो. आणि सायली म्हणते, काय जावं लागेल का? अर्जुन म्हणतो, हो लगेच येतो, आणि मग तिथून निघून जातो. मग इकडे राकेश फोन करतो नागराजला सचिनच्या फोनवर, आणि मग तो रिक्रिएशन, नागराज म्हणतो. आणि मग राकेश म्हणतो, सायलीची खात्री पटली आहे की ती सायलीच खरी तन्वी आहे, आणि तिला असं वाटतं की 25 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता तो जसाच्या तसा रिक्रिएट केला तर तिची मेमरी परत येईल. नागराज म्हणतो, हे नाही रे बाबा, तिची मेमरी परत येता कामा नये. दादाला जर कळलं सायलीच तिची स्वतःची खरी तन्वी आहे तर स्वतःची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करेल आणि आपल्या हातात चिंचुके राहतील, चिंचुके, असं नागराज म्हणतो. मग तेव्हा पप्पा, तुमच्या मेहनतीवर मी पाणी फिरू देणार नाही असं सचिन म्हणतो. असं राकेश म्हणतो. सचिन म्हणतो, म्हणजे? राकेश म्हणतो, तुझा प्लॅन काय आहे राकेश? नक्की मधून ही तन्वी किल्लेदारांच्या घरात परत येण्याची रिस्क नाही घेऊ शकत. आता मी असं काहीतरी करीन ना की संपूर्ण किल्लेदार कुटुंब कायमचं संपून जाईल. नागराज म्हणतो, राकेश तुझ्या मनात नक्की काय आहे? आणि मग आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला असतो. सायली म्हणते, ती वेळ आलीच, मला खूप भीती वाटते, जे होईल ते होईल. अर्जुन म्हणतो, मी घरी जाऊन येतो परत. बायको, आपण बरोबर करतोय ना? आपण कोणालाही न विचारता, कोणालाही न सांगता खूप मोठी रिस्क घेतोय, आणि मी आहे ना तुझ्या पाठीशी, नेहमी राहणार, काही होणार नाही ना? मला त्याचं खूप टेन्शन येते. सायली म्हणते, खरं सांगू का, तुम्हाला जी भीती वाटते ना तितकीच भीती मलासुद्धा वाटते. मला जन्माला न आलेल्या बाळाबद्दल मी हे अनुभवते. अर्जुन म्हणतो, मीही तुमच्यासोबत गाडीत राहिलं असतं तर बरं झालं असतं. सिनियरला सांग, गाडी जास्त स्पीडमध्ये चालवू नको, सावकाश, रिक्रिएशन आहे, काळजी घे स्वतःची. सायली म्हणते, तुम्ही नका काळजी करू, आणि देवी आई आहे ना, मला आणि आपल्या बाळाला सुखरूप ठेवेल. आणि तुम्हाला माहिती आहे, जर तुमचा हेतू चांगला असेल तर समोर येणाऱ्या संकटाला घाबरू नये, कारण यश तुमचंच आहे असं मधुभाऊ म्हणतात. आणि मी तुम्हाला वचन दिले, आपल्या बाळाला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ देणार नाही, आणि जर मला वाटलंच बाळाला धोका आहे, मी त्या सगळ्या तिथल्या तिथं थांबवीन, नका काळजी करू असं. आणि तुम्ही असणारच आहात ना मागे, तुम्ही कसं काय आपल्या बाळाला काही होऊ द्याल काही? तेव्हा अर्जुन म्हणतो, कधीच नाही, ऑल द बेस्ट. आणि सायलीला म्हणतो, तुम्हाला पण लवकर या असं म्हणते. आणि आता सायली खाली येते आणि मग तिकडे प्रतिमात्या आणि सुमन काकू बसलेल्या असतात. आणि
रवी आणि म्हणतात, मी रविराज काका आणि सायली जरा बाहेर जाऊन येतो असं प्रतिमात्या सुमन काकूला सांगतात. 2 तासात येतो. तेव्हा सुमन म्हणते, कुठे जातात तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, तेवढे मात्र विचारू नका, आल्यावर मात्र सगळं सांगेन तुम्हाला असं म्हणते. आणि म्हणतात ना, एखादी गोष्ट आधी सांगितली तर ती मनासारखी होत नाही असं समजा. तुम्हाला बरं नाही विचारत असं सुमन काकू म्हणतात, पण तुझ्या मनात जायचं आहे त्या सगळ्या तुझ्या मनात जे आहे ना त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत असं सुमन काकू म्हणतात. आता राकेश म्हणतो, मनातल्या मनात तुझी इच्छा पूर्ण होते की नाही ते काही माहीत नाही सायली, पण माझ्या पप्पाची 25 वर्षाची जी इच्छा आहे ती पूर्ण करणार. तुम्ही घडवायला निघालात, पण मी तो इतिहास बदलून टाकणार आहे असं राकेश म्हणतो आणि हसत असतो. आणि आता इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. काल जे लेटर भेटलेलं असतं कल्पनाताईला, त्या कल्पनाताईने ते वाचलेलं सुद्धा असतं आणि तेवढ्याच येथे अस्मिता आणि अस्मिताच्या समोर कल्पनाताई ते लेटर देतात. हे तुझ्या नावाने कंपनीचं ऑफर लेटर आहे, हा काय प्रकार आहे असं कल्पनाताई अस्मिताला विचारतात. आणि मग अस्मिता म्हणते, मी तुम्हाला सांगणारच होते म्हणून मला जॉब लागलाय. तेव्हा अश्विन म्हणतो, तू जॉब लागलाय तुला? म्हणजे आपोआप नसेल ना लागला, इंटरव्ह्यू दिला असशील ना तू? म्हणजे गेल्या काही दिवसापासून ही प्रोसेस सुरू होती आणि तू आम्हाला काही सांगितलेलं नाहीस. बरोबर, तेव्हाच मी स्मितला घेऊन बाहेर जात होते ना, तेव्हा हेच इंटरव्ह्यू देत होते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मात्र तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवायला नको होतीस, पण लपवून ठेवलीस. अगं, मला तर तुला नोकरी कशी करायची गरज काय आहे? आहोत ना आम्ही जिवंत. अस्मिता म्हणते, मग मी आता आयुष्यभर तुमच्याबरोबर स्मितला कसं वाढवायचं याचा विचार नको का करायला मम्मा? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, स्मित लहान आहे, तुला त्याची गरज आहे. तिला पैशाची नाही तर स्मितला तुझी गरज आहे, हेच म्हणत होते मी. तुला तुझ्याशी बोलायला गेलं ना तर तू कशी रिॲक्ट होशील ना याचीच भीती वाटत होती मला, आणि तू तेच करतीयस. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे तू कितीही चुकीचे वागलीस तरी आम्ही तुला थांबवायचं नाही असे तुला तुमच्या आवाजात अश्विन म्हणतो, आवाज वाढत चाललाय मम्मा, शांत व्हा. आणि मग तेवढ्यात येतात पूर्णाजी आल्या म्हणतात, आजी हा विषय नको असं अश्विन म्हणतो. आणि मग पूर्णाही आतमध्ये येतात. काय गप्पा चालल्यात असे पूर्णाजी म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, काय नाही, सहजच. तेव्हा तुम्हाला काही हवं आहे का पूर्णाई असं कल्पनाताई म्हणतात. आणि मग पूर्णाई म्हणतात, हो सायली मला कॉफी दे ना. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायली प्रतिमाकडे गेली आहे. पूर्णाई म्हणतात, हो की, माझ्या तर लक्षातच राहत नाही बघ. विमल म्हणते, मी बनवते कॉफी. मग सायली कधी येणार आहे? ती नसली ना ती मला करमतच नाही. कल्पनाताई म्हणतात, ती जाऊन 8 दिवससुद्धा झाले नाहीत पूर्णाई. तशी ती मध्ये येऊन गेली आहे की अस्मिता. तेवढ्यात काय होते तेवढ्याने? चल पूर्णाजी, आपण तिला भेटायला जाऊया. पूर्णाजी म्हणतात, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तूच ठरव आता कधी जायचं ते. तेव्हा अर्जुन येतो आणि मम्मा, माझी ऑनलाईन मीटिंग आहे आणि माझ्या रूममध्येच आहे आणि मला कॉफी पाठवतेस का असं म्हणतो अर्जुन. आणि मीटिंग झाल्यावर मी सिनियरच्या घरी जाऊन येणार आहे, एक महत्त्वाचं काम आहे. कल्पनाताई म्हणतात, आणि बायकोला भेटायला जायला रविराज भाऊजीचं निमित्त कशाला करतोस? खरं सांगून जायची पद्धतच उरली नाही की? अस्मिताकडे बघून म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरं, मी बायकोला भेटायला जातो, ओके असं म्हणतो. आणि अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी म्हणतात, आज आम्ही तुझ्याबरोबर येतोय सिनियरच्या घरी का? म्हणजे तिथे यायला काही कारण हवं आहे का असं पूर्णाजी म्हणतात. हो, आम्हाला सायलीला भेटायचं आहे, तिला भेटून जरा बरं तरी वाटेल असं अस्मिता म्हणते. मग अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, आज सायली प्रतिमा आणि सिनियरला घेऊन बाहेर जाणार आहे. हे कोणाला कळलं तर? तेव्हा त्या दोघीही तिथे पोहोचल्या ना तर तो ऑक्सिजन रिक्रिएशनचा प्लॅन कॅन्सल होईल असं म्हणून त्याला टेन्शन राहणार असं म्हणतो. आपण आता पूर्णाजी
अर्जुन कसला विचार करतोयस असं म्हणतात. तुझी मीटिंग आणि लवकर अर्जुन. तर हा लगेच मीटिंग संपवतो आणि लगेच येतो. पूर्णाजी म्हणतात, विमल ते कॉफी राहू दे, मला खोलीपर्यंत सोड. मग अस्मिता म्हणते, थांब पूर्णाजी मी येते असं म्हणते आणि अस्मिता पूर्णाजीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. कल्पनाताई म्हणतात, बघितलंस ना, आता विषय टाळण्यासाठी ती मुद्दामून पूर्णाजीच्या रूममध्ये गेली. अशी मी तर जाऊ दे ना. अश्विन म्हणतो, जाऊ दे ना मग, तू का चिडचिड करतेस. मग अस्मिता पुन्हा पूर्णाजीसाठी फ्रेश साडी काढते, तीच नेसून चल असं म्हणते. अस्मिता साडी काढत असते तेवढ्यात फोन येतो, बॉसचा कॉल येतो म्हणून ती फोन उचलते. बहुतेक अपॉइंटमेंट लेटर मिळालं का नाही ते विचारण्यासाठी कॉल केले असतील. हां हॅलो सर, अपॉइंटमेंट लेटर मिळालं, थँक्यू सो मच, मी सोमवारी जॉईन करते. तेव्हा तिकडून आवाज येतो, अस्मिता सुभेदार, ॲक्च्युली मी तुम्हाला हे सांगायला फोन केला होता, मी हा जॉब तुम्हाला नाही देऊ शकत. मी वेगवेगळ्या कॅन्डिडेटला सिलेक्ट केलं आहे. अस्मिता म्हणते, पण ते तुम्ही जॉब कन्फर्म करण्यासाठी अपॉइंटमेंट लेटरसुद्धा पाठवलं होतं ना. तेव्हा तिकडून आवाज येतो, आम्हाला तुमच्याबद्दल जे कळलं आहे आम्हाला ते कळल्यानंतर आम्ही तुम्हाला जॉब नाही देऊ शकत, आम्हाला रिस्क नाही घ्यायची आहे असं तिकडून आवाज येतो. मग अस्मिता म्हणते, असं काय कळलं आहे तुम्हाला आणि कोणी सांगितलं. आणि मग तिकडून काय सांगितलं ते काहीच ऐकवलं नाही. तर मग आता इकडे कल्पनाताई म्हणतात, अश्विनला स्वतःच्या पायावर उभं टाकायला मला काहीच हरकत नाही, पण स्मित लहान आहे ना, स्मित मोठा झाला ना मग नोकरी करावी, म्हणजे 5 वर्षांनी असं कल्पनाताई चिडचिड करत म्हणत असतात. तिचं बाळ लहान असताना नोकरी करायची काय गरज आहे. आता बघितलं ना, विषय टाळायला पाहिजे म्हणून ती मुद्दामून पूर्णाजीच्या खोलीत गेली. मग मी पुन्हा एकदा सांगते, कसं ऐकत नाही त्याचं असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात येतो आणि मग थांब कल्पना. मग कल्पना म्हणते, तुमची कॉन्फरन्स होती ना, तुम्ही आता कसं काय आलात. तेव्हा प्रतापराव म्हणतात, कॉन्फरन्स कॅन्सल झाली म्हणून परत आलो, तुला चिडायला काय झालंय. तेवढ्यात मी तयार होते, मी सांगते काय झालं ते. आता कल्पना त्यांच्यात काय करत आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा आता तू खुश हो, सगळं तुझ्या मनासारखं झालंय, गेली माझी नोकरी, आता पेढे वाट पेढे असं अस्मिता कल्पनाला रागातच म्हणत असते. कल्पना म्हणते, अश्विन म्हणतो, नोकरी गेली म्हणजे. अगं तुला आता तर ऑफर लेटर आलं होतं ना. अस्मिता म्हणते, माझं नशीबच फुटकं आहे, एवढी मेहनत केली होती, इतके इंटरव्ह्यू दिले होते, मी कशी बशी एक नोकरी मला मिळाली होती, हा काय प्रकार आहे असं म्हणतात. तू नोकरी करणार आहेस. अस्मिता म्हणते, हो, पण तो सचिन दीक्षित नावाचा माणूस आहे ना माझ्या आयुष्यात, तो सुखाने जगू देईल, नोकरी कशी करू देईल. अश्विन म्हणतो, अगं पण ते सचिनचं काय संबंध आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे त्या कंपनी मॅनेजरला कॉल करून माझ्याबद्दल कान भरले, त्याचे सांगितलं पैशाला हपापलेली बाई आहे ही, लूज कॅरेक्टरची आहे, जर कंपनीने मला हायर केलं ना तर कंपनीचं नाव खराब होईल असं सांगितलं सचिनने. असं काय. कल्पनाताई म्हणतात, असं बोलू शकतो तो प्रतापराव म्हणतात, तुझा तो मॅनेजर असा कोणाच्याही बोलण्यावर कसा काय विश्वास ठेवतो. तेव्हा अस्मिता म्हणते, ते सचिन ना एवढंच नाही सांगितलं, त्यांनी माझ्याऐवजी एक माणूस सुचवला, त्याला हायर करण्यासाठी पैसे ऑफर केले, पण अशा वेळेला कोणत्या मॅनेजर मला ठेवून घेईल. खूप मेहनत घेऊन मी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते, पण हा सचिन दीक्षित माझी पाठच सोडत नाही असं म्हणत अस्मिता रडते. तिला खूप वाईट वाटतं. प्रेक्षकांनो, त्यानंतर त्याला डिवोर्स दिलाय ना मी, तरीही का माझ्या मागे लागलाय. कल्पनाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवायला जवळ जातात. तेव्हा अस्मिता हात धरते तिथले, तू तर काही बोलूच नकोस, माझ्या इच्छाशक्तीपुढे तुझी इच्छाशक्ती मोठी ठरली, आता तुझ्या इच्छेप्रमाणे घरात बसून राहते आणि मी अस्मित आणि मी तुमच्या पैशावर जगतो असं अस्मिता राग करत म्हणते आणि खुश असं म्हणते आणि तिथून निघून जाते. मग आता कल्पनाताईला खूप वाईट वाटतं. माझी अशी काहीच इच्छा नव्हती गं असं म्हणतात आणि रडतात. मी तर फक्त बाळाच्या काळजीपोटी बोलत होते, माझी अशी काहीच इच्छा नव्हती असं म्हणतात आणि त्या खूप रडत असतात. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना आता तू त्रास करून घेऊ नकोस असं म्हणतात आणि कल्पना म्हणतात, अश्विन तू मम्माला समजाव मम्मा. आणि मग अश्विन मम्माकडे जातो, बोल मी अस्मिताशी बोलतो असं प्रतापराव म्हणतात. आणि हे बघ, यातलं अर्जुन आणि सायलीला काहीच कळता कामा नाही, कारण सायलीला आणखीन त्रास नको आता असं प्रतापराव म्हणतात. मग प्रतापराव अस्मिताकडे जातात आणि अस्मिता बाळाला झोपवत बसलेली असते, म्हणजे झोका देत बसलेली असते. आणि तिथे प्रतापराव येतात आणि प्रतापराव म्हणतात, अस्मिता तू स्वतःसाठी नोकरी करते
खरंच मला माहीत नाही, पण मला आता तुझी धडपड कळलीये मला. आणि खरं सांगू का, मग तुला नोकरी तशीच जायला नको होती. आज मी काय म्हणतो, मी सचिनला माझ्या आयुष्यातून काढून टाकले ना, मग तो परत का येतोय? माझी एक साधी इच्छा आहे. मला माझ्यापुरतं आणि स्मितपुरतं कमवायचं आहे, तेही त्याला बघवत नाही. आता प्रतापराव म्हणतात, अगं असं का बोलतेस तू? एक नोकरी तर गेलीये म्हणजे सगळं काही संपलं असं होत नाही ना. आणि सचिन करून करून काय वाईट करणार आहे, काय नुकसान करणार आहे? 1 जातील, 2 जातील, 4 जातील, पण तो सगळीकडे पोहोचू शकत नाही. हे बघ बाळा, मला खात्री आहे लवकरच तुझ्यासाठी चांगली नोकरी मिळेल. तेव्हा अस्मिता म्हणते, म्हणजे तुम्हाला मी जॉब केलेला चालणार आहे? म्हणजे ते मला आवडणार तर नाही आणि आवडणार नाही. तेव्हा प्रतापराव म्हणतात, मलाही नाही आवडणार, कारण मला खात्री आहे तू आणि स्मित या घरात अगदी चांगल्या प्रकारे राहू शकाल. पण तुला नोकरी करायची आहे ना, तुला इच्छा आहे ना, मग मी आडवं येणार नाही. अस्मिता म्हणते, डॅड मला माहिती आहे कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मम्मा माझ्या पाठीशी नेहमी उभे राहाल. पण आता मला स्वतःला हातपाय मारायचेत. आणि डॅड मी प्रयत्नसुद्धा करतेय, पण काही केल्या यशच मिळत नाही, म्हणून माझा धीर संपत चाललाय. हो असंच मी त्या म्हणते. प्रतापराव म्हणतात, तू असा निगेटिव्ह विचार करतेस? असा जर तू निगेटिव्ह विचार केलास तर सचिन जिंकला असा त्याचा अर्थ होईल. हे चालणार आहे का तुला? अस्मिता म्हणते, अजिबात नाही. मग प्रतापराव म्हणतात, असं हरल्याचा विचार करायचा नाही. अस्मिता म्हणते, तुम्हाला माहिती आहे त्यात मी जॉब इंटरव्ह्यूला जात होते ना, हे कोणाला कळू दिलं नव्हतं, म्हणजे मम्माला कळू देत नव्हते. आणि जाताना मी स्मितला बरोबर घेऊन जात होते आणि तेव्हा चैतन्यने त्याला सांभाळलं. तेव्हा प्रतापराव म्हणतात, काय? आणि मग आता इकडे रविराजच्या घरचा सीन दाखवलेला आहे. मग आता इकडे सायली पेपर वाचत बसलेली असते आणि म्हणत असते, सुमन काकू आणि प्रतिमा आत्या तिथेच टेबलावर बसून भाज्या निवडत असतात. आणि सायली पेपर वाचत असते आणि वाचते, बापरे इतका मोठा अपघात झाला आहे, त्यातले नवरा बायको आणि लहान मुलगा तर जागीच गेलेत. प्रतिमा आत्या म्हणतात, आई गं, हे असलं काही ऐकत नाही. दुसरी बातमी, आणखीन एक अपघात झालाय, ट्रकचा अपघात, पण त्यातले दोघेही जण वाचलेत. आणखीन एक अपघात झाला, एक माणूस गेला. सुमन काकू म्हणतात, अगं पेपरमध्ये नुसत्या अपघाताच्याच बातम्या आहेत की काय? नाही, तसं नाही आपण अपघाताचे प्रमाण वाढले आहे एवढे नक्की. कधी कधी तर मला कळतच नाही की हा अपघात आपोआप घडतात की कोणीतरी घडवून आणतं. तेव्हा प्रतिमा आत्याला त्यांचा झालेला अपघात आठवतो आणि गाडी कशी खाली गेली आणि कशी ट्रकने धडक मारले होते आणि दार उघडलं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, बाकीच्या अपघाताचं माहीत नाही, पण आमचा अपघात मात्र घडवून आणला होता. तेव्हा ती काळी रात्र जर आमच्या आयुष्यात आली नसती तर आज आमची तन्वी आमच्या आयुष्यात म्हणजे आमच्या सोबत असती. सुमन काकू म्हणतात, तो अपघात यांनीच घडवून आणला होता वहिनी. कोणत्या जन्माचं वैर काढलं कोणास ठाऊक. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या त्या अपघाताबद्दल तुम्हाला आणखीन काही आठवतं का? आठवत नव्हतं ना आधी, आता सगळं आठवते का? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, आता ते माझ्या डोळ्यासमोर सगळं असं लख्ख दिसते. सायली म्हणते, तुम्ही मला सांगू शकाल का त्या रात्री नक्की काय घडलं ते? म्हणून काही त्या रात्री म्हणजे तुम्हाला त्रास होत असेल तर नका सांगू, पण तुम्ही तेव्हा अपघाताबद्दल आणखीन बोललात तर तुम्हाला आणखीन काही आठवेल. तर आता आजचा भाग आपला इथेच संपतो. तर आता आपणाला उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलेला आहे. उद्याचा प्रोमो मात्र जबरदस्त दाखवलेला आहे. उद्याच्या प्रोमोमध्ये अस्मिता ही सायलीला फोन केलेला असतो आणि अस्मिता सायलीला म्हणते की अगं तिकडे गेलीस तर तिकडचीच होऊन बसलीस, अगं तुला आमची आठवण येत नाही का? तेव्हा सायली म्हणते, नाही गं तसं काही नाही, नाही गं तसं काही नाही आणि मलाही तुमची खूप आठवण येते. तेव्हा अस्मिता म्हणते, मी आणि पूर्ण आजी तुला भेटायला येतोय. तेव्हा अर्जुन सोबत भेटायला येतोय. तेव्हा सायली लगेच अर्जुनला फोन करते आणि अस्मिता आणि पूर्ण आजी ते मला भेटायला येतात, तुम्ही काहीही करून त्यांना थांबवा. अर्जुन म्हणतो,
हो मी प्रयत्न करून बघतो. आजच्या दिवसामध्ये आपणाला अपघात पुन्हा घडवून आणायचा आहे असं सायली अर्जुनला म्हणत असते. आणि मग आता दुसऱ्या सीनमध्ये दाखवलेला असतो, राकेशने रविराजच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि तो म्हणतो, प्रतिमा, रविराज आणि तन्वी किल्लेदार, तुम्हाला आता कायमचं बाय बाय म्हणतो आणि तो हसत असतो. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या भागामध्ये काय काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या नवनवीन व्हिडिओला बघत राहा. ठरलं तर मग बाय. धन्यवाद.